हँड पॉलिनेशन मी आज करणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने हँड पॉलिनेशन करायचं. हे जे फूल आहे याच्या अशा पद्धतीने मी आतमधला भाग ठेवणार आहे आणि वरचा भाग असा कट करणार आहे, कारण की जे पॉलिनेट आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्या फुलाला लागेल आणि आपलं फूल पॉलिनेट होऊ शकेल. तर चला बघूया. अशा पद्धतीने आपलं फूल आणि त्याला हे जे पॉलिनेट आहे ते अशा पद्धतीने लावायचं, जेणेकरून आपलं फूल योग्य पद्धतीने पॉलिनेट होऊ शकेल. हा जो त्याच्यातला येलो भाग असतो, हा भाग आपल्या फुलाच्या आतमधल्या भागाला लागलेला पाहिजे, त्यामुळं फूल व्यवस्थित पॉलिनेट होऊ शकेल. अशा पद्धतीने मी पहिलेही असे 1-2 केले, पण 1-2 वेळेस माझे फूल पॉलिनेट झाले किंवा वातावरण एवढं खराब आहे, खूप जास्त पाऊस आहे. या पावसामुळे माझे जे भोपळे मी तयार केलेले होते ते तयार होऊन सुद्धा खराब झालेले आहे. तुम्ही बघू शकतात मी अशा पद्धतीने पॉलिनेट केलं. एका फुलाला पॉलिनेट करू शकतो.